ज्या व्यक्तीनं तमाशाचा सुवर्णकाळ पाहिला होता, तो सुवर्णकाळ जगला होता, तमाशा गाजवला होता, लोकनाट्य वाजवली होती, नाट्यरसिकांना हसवलेलं होतं, असा एक सोंगाड्या म्हणजे वसंत अवसरीकर. आणि आपण आज त्यांच्याबद्दल थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जायचंय पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्हा आहे, त्या ठिकाणचं अवसरी हे एक गाव आहे. आता या अवसरी गावामध्ये साधारण 100-150 वर्षापूर्वी शंकर रोकडे नावाचे एक कलाकार राहत होते. आणि शंकर रोकडे यांना तमाशाची आवड होती, गायनाची आवड होती, नृत्याची आवड होती, भेदिकांची आवड होती. तर अशा पद्धतीचा हा एक कलाकार माणूस होता आणि त्यांचे एक मित्र होते. त्यांचं नाव होतं गुणाजी मास्टर किंवा सहकारी म्हणा. तर ते नारायणगावचे होते. आता गुणाजी मास्टर आणि शंकरराव हे दोघेही अगदी दोघांच्याही आवड-निवडी सेम होत्या. दोघेही अगदी चांगले एकमेकांना ओळखणारे होते, सहकारी होते आणि मग त्यांनी विचार केला, की "अरे, मग आपणच स्वतःचा एक तमाशा सुरू करू." आता तुम्ही विचार करा 100-150 वर्षापूर्वी स्वतःचा तमाशा जो आहे ना, तो तमाशा म्हणजे आत्ताची जशी पथनाट्य वगैरे होतात ना, छोटी-छोटी पथनाट्य तशा पद्धतीनं. त्यापेक्षाही छोट्या प्रमाणात पण स्वतःचा तमाशा आणि तमाशाला त्यावेळेस क्रेज होती. लोकांना त्याचं एक आकर्षण होतं आणि मग त्यांनी काय केलं, काही त्यांचे मित्रमंडळी वगैरे बाकीची मंडळी जमा केली. त्यानंतर थोडाफार यांच्याकडे पैसा होता. तो पैसा जमा केला आणि त्यानंतर काही साहित्य वगैरे घेतलं, काही थोडेसे कपडे वगैरे, कापड वगैरे, कणात वगैरे घेतली आणि त्यानंतर यांचा छोटेखानी तमाशा सुरू झाला होता. शंकर अवसरीकर सह गुणाजी मास्टर नारायणगावकर तमाशा मंडळ. अशा पद्धतीनं हे सुरू झालं आणि त्यानंतर पुण्याच्या परिसरामध्ये यांचा तमाशा सुरू झालेला होता. ते त्या ठिकाणी जायचे आणि त्या भागामध्ये त्यांचं काम करायचे, कला सादर करायचे. एवढंच नाही पण अगदी मुंबईपर्यंत सुद्धा हे पोहोचलेले होते आणि मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी तमाशा सादर केलेला होता. तर अशा पद्धतीनं यांचा हा छोटेखानी तमाशा चालू होता. आता यामध्येच या शंकररावांना 3 मुलं होती. एक होते संभाजी, दुसरे होते कुशाबा आणि तिसरे होते ग्यानबा. आता ही 3 मुलं पण अजूनही त्यांचे काही असतील, पण आपल्याला जी कलेशी संलग्न होती ती ही 3 नावं समोर येतात. तर ही 3ही मुलं वडिलांच्या बरोबर ती काम करत होती. आणि मुलं आता हाताखाली आलेली होती, तरुण वयामध्ये आलेली होती आणि त्यामुळे घरातली सगळीच मंडळी हा तमाशा सांभाळत होती. म्हणजे संभाजी जे आहेत ते नायक व्हायचे, मुख्य पात्र ते करायचे. त्यानंतर कुशाबा जे आहेत ते अत्यंत चांगले ढोलकीपटू होते. अत्यंत चांगली ढोलकी वाजवायचे आणि त्यांनी चित्रपटात पण ढोलकी वाजवलेली आहेत बरं का, अशी माहिती समोर येते. काही चित्रपटामध्ये यांना बोलावण्यात आलं होतं. इतकी सुंदर ते ढोलकी वाजवायचे. आणि तिसरे सुपुत्र जे आहेत ग्यानबा हे सोंगाड्याचं काम करायचे आणि इतर जी कॉमेडी पात्र आहेत, तर ती कॉमेडी पात्र ते करायचे. आणि याच्यामध्ये गुणाजी मास्टर जे होते ते खलनायक वगैरे करायचे. अशा पद्धतीनं हे तमाशा घरातल्या घरात यांचा चालू होता आणि घरातल्या घरात म्हणजे घरातली सगळीच मंडळी त्यात काम करत होती. आणि याच्यामध्ये काय झालं, कुशाबा जे आहेत त्यांचं लग्न झालं होतं हिराबाई यांच्याबरोबर ते. आता काही ठिकाणी मी हिराबाई वाचलं, काही ठिकाणी मी रंगाबाई वाचलेलं आहे त्यांच्या पत्नीचं नाव. तर हिराबाई किंवा रंगाबाई आता ज्यांना यांच्याबद्दल जास्त डिटेल माहीत असेल किंवा त्यांच्या परिवारातली जी मंडळी असतील, तर ते सांगू शकतील. तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा. तर कुशाबा यांच्या ज्या पत्नी होत्या त्या सुद्धा कलाकार होत्या, त्या सुद्धा नृत्यांगना होत्या आणि त्या तमाशामध्ये सुद्धा नायिकेचं काम करायच्या. आणि त्यानंतर पुढं कुशाबा यांना एक सुपुत्र झाले, नाव ठेवलं वसंत. हेच वसंत अवसरीकर. आता आजोबांचा तमाशा आहे. आई, वडील, काका, बाकीची सगळी मंडळी तिथं काम करतायत. म्हणजे संपूर्ण परिवार तमासगीराचा आहे आणि त्यामुळे या तमाशाचं बाळकडू वसंतरावांना अगदी घरातूनच मिळालं होतं. अगदी जन्मताच त्यांच्यामध्ये ते कलागुण होते आणि हळू आता हे वसंतराव त्याच वातावरणामध्ये लहानाचे मोठे होत होते आणि या काळामध्ये ते पेटी वाजवायला शिकले किंवा इतरही काही कला ते शिकले. अनेक वाद्य वाजवायला ते शिकलेले होते. पण दुर्दैव बघा त्यांचं म्हणजे लिखित स्वरूपाचं जे शिक्षण असतं ते मात्र झालेलं नव्हतं. आणि वयाच्या अगदी 5व्या-7व्या वर्षापासून ते तमाशामध्ये उभे राहिले होते. म्हणजे अगदी लहान वयामध्ये आता राजा हरिश्चंद्र वगैरे जे वगनाट्य असायचं, तर त्या वगनाट्यामध्ये मग त्या हरिश्चंद्राचा मुलगा वगैरे असं ते भूमिका करायचे. म्हणजे अशा छोट्या-छोट्या भूमिका तिथं जाऊन ते करत होते आणि तमाशातली पडेल ती कामं ते करायचे. आणि पुढं मग त्यांचे जे चुलते होते ज्ञानबा अवसरीकर, तर यांच्याबरोबर ते मग सोंगाड्याचं काम हे शिकले आणि ते करायला लागले होते. आता सोंगाड्या जो असतो ना, तो हजरजबाबी असला पाहिजे.
कारण सोंगाड्याचं काम स्क्रिप्टेड नसतं. समोरच्या माणसाला काहीतरी आठवतं, तो काहीतरी बोलतो. त्यानंतर आपण त्याला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे आणि त्याच्यातनं कॉमेडी झाली पाहिजे, त्याच्यातनं विनोद झाला पाहिजे आणि तो विनोद कोणाला टोचला नाही पाहिजे. म्हणजे तो विनोद कोणाला दुखवणारा नसला पाहिजे आणि अशा पद्धतीची विनोद बुद्धी यांना जन्मजातच होते. म्हणजे आता एका बाजूला पेटी वाजवणं आहे, दुसऱ्या बाजूला सोंगाड्याचं काम करणं आहे, इतर कामं करणं आहे, असं सगळं हे वसंतराव करत होते. आता तसं पाहिलं तर वसंतरावांचा जो म्हणजे त्यांच्या घरातला जो तमाशा होता, तो तमाशा अत्यंत छोटा होता, चुटुकला होता आणि वर्षभर ही मंडळी जेवढ्या काही सुपाऱ्या मिळतील त्या सुपाऱ्या घ्यायचे आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह चालायचा. आता सुपाऱ्या तरी काय बाबा कुठं धान्य मिळालं, कुठं काय मिळालं अशा पद्धतीनं. म्हणजे जास्त काही पैसा मिळत नव्हता. आणि ज्यावेळेस आता समजा पाऊस काळ आहे किंवा काही खेळ नाहीये किंवा कार्यक्रम नाहीये तर काय करायचं? अशा वेळेस हे लोकं लग्नाच्या सुपाऱ्या घ्यायचे आणि वाजंत्री म्हणून वाजवायला जायचे. म्हणजे अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये हे लोकं कला जपत होते. पण एकदा काय झालं, अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली होती. यांच्या घराला आग लागली आणि त्या आगीचा भडका एवढा होता, की त्या घरामध्ये यांचा जीव वाचला. पण बाकी यांचं जे साहित्य होतं, कानात होतं किंवा जे काही वाद्य होती, ते सगळं जळून गेलं होतं. यांचा तमाशा जळून गेला होता, मनातली स्वप्न जळून गेली होती. पण या कलाकारांची कला मात्र कायम जिवंत होती आणि यांनी पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केलेला होता. तर अशा पद्धतीने म्हणजे कलाकारांची तळमळ समजून घ्या. आता दुसरीकडे दादू इंदुरीकर सह शंकरराव शिवणेकर यांचा तमाशा जोरात चाललेला होता. आपण ते प्रभाताई शिवणेकर यांच्या व्हिडिओमध्ये हे सगळं डिटेल पाहिलेलं आहे. त्यामुळे परत-परत मी ते सांगत नाही. पण मुंबईमध्ये हनुमान थिएटरमध्ये दादू इंदुरीकर यांचा तमाशा चांगल्या पद्धतीने चालला होता. आणि आता हे दादू इंदुरीकर आणि शंकर अवसरीकर या दोघांचे अत्यंत घरोब्याचे संबंध किंवा चांगले संबंध होते. आणि त्यानंतर मग वसंतराव जे आहेत त्यांना मग मुंबईला बोलवण्यात आलं. दादूजींनी त्यांना बोलावून घेतलं, की तुम्ही या इकडं. आणि मग त्यांना बोलवलं आणि दादू इंदुरीकरांच्या तमाशामध्ये ते पेटी वादनाचं काम करायला त्यांनी सुरुवात केली. काही काळ पेटी वादन केलं किंवा चालू होतं. आता याच काळामध्ये गाढवाचं लग्न जे आहे ते वगनाट्य जोरात चाललेलं होतं. या वगनाट्यामध्ये हनुमंत शिवणेकर हे दिवाणजीचं काम करत होते. दादू इंदुरीकर आणि हनुमंत शिवणेकर ह्या दोघांचं ट्युनिंग इतकं जबरदस्त होतं, इतकं जबरदस्त होतं, की ते स्टेजवरती आले, बोर्डावरती आले, की हमखास टाळ्या पडणार म्हणजे पडणार. आणि त्यामुळे काय झालं होतं, की ते नाटक जे आहे ना, वगनाट्य इतकं तुफान चाललेलं होतं. म्हणजे एका बाजूला दादू इंदुरीकर, त्यांच्याबरोबर ते हनुमंत शिवणेकर होते. त्याचबरोबर ते प्रभाताई होत्या. बाकीचे कलाकार पण सगळे पट्टीचे होते. त्यामुळे सगळ्याच बाजूने ते सगळं जुळून आलं होतं. अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते वगनाट्य चाललेलं होतं. पण दुर्दैव बघा, नंतर काय झालं दादू इंदुरीकर आणि हनुमंत शिवणेकर यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला. वाद झाल्यानंतर हनुमंत शिवण्याला निघून गेले. आता इकडं वाढवाचं लग्न जे आहे ते वगनाट्य चालू झालं, की अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू व्हायचं, सगळं काही चांगलं असायचं. पण जो मधला पार्ट यायचा, त्याच्यामध्ये हनुमंत असायचे. तो पार्ट फिका पडायला लागला. म्हणजे दुसरे कलाकार घेतले होते. पण ते एवढं काही ट्युनिंग जुळत नव्हतं, जमत नव्हतं. आणि मग काय करायचं, काय करायचं? दादू इंदुरीकरांना टेन्शन आलं. म्हटले, की सगळं नाटक, सगळं वगनाट्य चांगलं घडतंय. फक्त मध्ये जो हनुमंताचा पार्ट आहे ना, तो हनुमंताशिवाय कुणी करू शकत नाही. आणि मग दादू इंदुरीकर हे शिवण्याला आले. हनुमंताला भेटले. त्यांना सांगितलं म्हटले, की माझं काही चुकलं असलं तर मी माफी मागतो. पण तुम्हीच चला. आपलं वगनाट्य चांगल्या पद्धतीने चाललंय. तर आपण पुढे नेऊया ते. पण हे काय आले नाहीत. मला काही यायचं नाही. असं-तसं काहीतरी विषय झाला आणि त्यानंतर दादू इंदुरीकर मोकळ्या हाताने माघारी आले. पण प्रचंड टेन्शन आलेलं होतं. काय करायचं, काय करायचं? हे त्यांना टेन्शन आलं. आता त्यावेळेस मग त्यांनी बघितलं वसंतराव अवसरीकर यांच्यामधले काही उपजत गुण तर त्यांना माहितीच होते. त्याचबरोबर ते पेटी वाजवायचे आणि सोंगाड्याचंही काम करायचे हे पण माहीत होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं म्हटले, "वसंतराव चला आता तुम्ही." त्यानंतर मग वसंतरावांच्या बरोबर ती तालीम केली आणि त्यांच्या लक्षात आलं, की आपल्याला एक हिरा सापडलेला आहे. आणि त्यानंतर जी जुगलबंदी यांची सुरू झाली. कित्येक वर्ष त्या वगनाट्यामध्ये हे वसंत अवसरीकर, दादू इंदुरीकर यांच्या बरोबर ती लोकांना हसवत होते. आता एकदा गंमत झाली बघा. हनुमंत थिएटरमध्ये हा खेळ होता.
आणि जाहिरात वगैरे सगळीकडे झालेली होती आणि खेळाची वेळ जवळ आलेली होती. दादू इंदुरीकर काहीतरी कामासाठी बाहेरगावी किंवा बाहेर कुठेतरी गेले होते. आता पूर्वीच्या काळी काही मोबाईल नव्हते किंवा कॉन्टॅक्ट कसं करायचं, काय कसायचं, बाहेर गेलेत, काहीतरी त्यांना अडचण आली. आणि त्यानंतर आता सुरुवात झालीये, गण झालाय, गवळण झालीये आणि आता दादू इंदुरेकरांची एंट्री होणार आहे. आता करायचं काय? दादू तिथं तर नव्हते. काय करायचं, काय करायचं? सगळ्यांना टेन्शन आलंय. खेळ जर बंद केला तर लोक वैतागतील, कारण फुल झालेलं आहे सगळं, म्हणजे थिएटर फुल झालं होतं. काय करायचं, काय करायचं? त्यावेळेस मग ते म्हटले, वसंतराव, सावळ्या कुंभाराचं काम तुम्ही करा. आणि मग बाकीच्यांनी सांगितल्यावरती मग म्हटले ठीक आहे. आता वसंतरावांचं ते सगळं ऐकून ऐकून सगळं पाठ झालेलं होतं. वसंतराव मग सावळ्या कुंभार म्हणून स्टेजवरती आले. स्टेजवरती आल्यानंतर त्यांनी ते असं काही वठवलं की कोणाला कळलं पण नाही की ते दादू इंदुरीकर नव्हते तिथं. तिथं वसंत अवसरीकरांनी ते काम केलं होतं सावळ्या कुंभाराचं, आणि तो खेळ जबरदस्त केलेला होता. म्हणजे कलाकार किती पट्टीचे होते हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आणि चांगल्या पद्धतीनं गाढवाचं लग्न चालू होतं. पण कसं असतं की बऱ्याच वेळा लग्नामध्ये काहीतरी विघ्न येत राहतात आणि पुढे दुर्दैवाने काय झालं माहितीये का, दादू इंदुरीकर आणि शंकरराव शिवणेकर या दोघांच्या मध्ये वाद झाला. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर वाद झाला, त्याच्यानंतर मग शिवणेकर जे आहेत ते दुसऱ्या तमाशामध्ये काही लोकांना घेऊन निघून गेले. दादू इंदुरीकर एकटे पडले. बरं, आता एक मोठा बॅकबोन होता शंकरराव, ते निघून गेल्यामुळे मग आता काय करायचं, काय करायचं, ते मोडून पडले, कोलमडून पडले. तमाशातले इतर कलाकार किंवा वगनाट्यात इतर कलाकार जे होते ते सुद्धा सोडून गेले. कलाकार पांगले आणि त्यानंतर दादू इंदुरीकरांचा तमाशाचा फड बंद पडला होता. आता सगळ्या कलाकारांना हा मोठा धक्का होता आणि ते सगळे आपापल्या गावाकडे गेले होते आणि वसंत अवसरीकरांना सुद्धा दुसरा पर्याय उरला नाही आणि ते पुण्याला आले, गावाकडे आले. आता इथं आल्यानंतर काही दिवस ते काम शोधत होते, पण त्यांना काही काम मिळत नव्हतं. पण त्यानंतर त्यांना एक अशी संधी मिळाली, ती म्हणजे लोकनाट्यामध्ये काम करायची. आणि त्यांना एक लोकनाट्य मिळालं की बाबा तुम्ही आमच्याकडे काम करा. काम करायला काही हरकत नाही. पण प्रॉब्लेम असा होता की हे जे लोकनाट्य किंवा नाटक वगैरे ज्या गोष्टी असायच्या, त्यांची स्क्रिप्ट असायची आणि ते स्क्रिप्ट वाचायची, स्क्रिप्ट पाठ करायची आणि त्याच्यानंतर ते प्रेझेंट करायचं. आता वसंत अवसरीकर होते निरक्षर. त्यांना काही अक्षराची ओळख नव्हती. आता पाठांतर करायचं कसं? पण वसंत अवसरीकर यांच्या पाठीमागे, म्हणजे यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. तर इथं वसंत अवसरीकरांच्या पाठीमागे त्यांच्या बायकोचा हातच नाही, तर संपूर्ण बायको उभी राहिलेली होती. आणि जर ते पत्नीनं साथ दिली नसती तर कदाचित वसंत अवसरीकर हा कलाकार आपल्या समोर आला नसता. इतकं मोठं काम त्या पत्नीनं त्यांच्यासाठी केलं होतं. आणि ते म्हणजे त्या पत्नी थोड्याफार शिकलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या पतीला लोकनाट्य वाचून दाखवायच्या, नाटकं वाचून दाखवायच्या आणि त्यांचं पाठांतर करून घ्यायच्या. म्हणजे नवऱ्याने जे काही घडवलंय, जे काही कलाकार आज ते आहेत, त्यांचा पाया जे आहे ते त्यांच्या पत्नी होत्या आणि बायकोची साथ मिळाली आणि या माणसांना लोकनाट्य मिळाली. आता याच्यामध्ये कथा अकलेच्या कांद्याची, निळूभाऊंसारख्या माणसाबरोबर ते काम, बाई बिलंदर नवरा कलंदर, गावची जत्रा, भानगडी सत्रा, मी तुमची लाडाची मैना, अशा पद्धतीची अनेक लोकनाट्य जे ती त्यांनी केलेली होती. आणि लोकनाट्य तर केलीच केली, त्याचबरोबर ती लक्ष्याचा चित्रपट होता, एक होता विदूषक. या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, मधु कांबीकर, निळू फुले, वर्षा उसगावकर, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर यांच्या बरोबर ती वसंत अवसरीकरांनी काम केलेलं होतं. आणि रामदास फुटाणे यांचा एक चित्रपट तुम्हाला माहिती आहे, सरपंच भागीरथ. तर याच्यामध्ये उपेंद्र लिमये, मोहन आगाशे, किशोर कदम, सविता मालपेकर, जयमाला इनामदार यांनी काम केलं होतं. त्यांच्या बरोबर ती वसंतरावांनी काम केलं. आणि बाईसाहेब या चित्रपटात उषा चव्हाण यांच्याबरोबर ते काम केलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या कलाकाराची कला जी आहे ती बहरत चालली होती आणि वाढत चाललेली होती. त्यांना मुंबई विद्यापीठाचं लोककला अकादमी आहे, त्या ठिकाणी 1 वर्ष प्रशिक्षण म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणि वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून हा माणूस त्या बोर्डावरती आलेला होता. तेव्हापासून या रंगदेवतेची ते सेवा करत होते आणि 60-70 वर्ष झाले तरी तो माणूस त्या रंगदेवतेची सेवा करत आहे. आणि आता त्यांचं वय झालंय आणि काम करणं आता त्यांनी बंद केलेलं आहे आणि त्यांना 100 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झालेत. म्हणजे राज्य शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्यांना ते 2007 साली देण्यात आला. निळू फुले स्मृती पुरस्कार मिळाला आहे, जी गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट लोककलावंत म्हणून सुद्धा सन्मान करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं एक
शून्यातून सुरू झालेला हा कलाकार, एकही अक्षराची ओळख नसलेला हा कलाकार, पण त्या कलाकारानं महाराष्ट्रावरती, महाराष्ट्राच्या हृदयावरती राज्य केलं होतं आपल्या कलेच्या माध्यमातून. तर यांच्याबद्दलची ही जी काही माहिती माझ्यापर्यंत पोहोचली, मी तुमच्यापर्यंत थोडक्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांच्याबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर ती मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि मी आता एक मेल देतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर त्यावरती जर तुमच्याकडे अजून काही माहिती असेल, विषय असेल, तर ते सुद्धा मला तुम्ही त्या मेलवरती पाठवा. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत